ए पडचिल आहे काय पण पडचिल की तिकडे पाणी खोल आहे. फोटो काढण्याची रील काढण्याची हौस आत्ता एका चिमुकल्याच्या जीवावरती बेतली असती. आत्ता माझा स्वतः काळजाचा ठोका चुकला तो प्रसंग पाहून. हेच ते ठिकाण होतं. आपण जर पाहिलं तर आत्ता भीमा नदीला 40,000 क्युसेक पाणी आहे. पाण्याला प्रचंड वेग आहे. धरणामध्ये जवळपास 75% पाणी आहे आणि दररोज 20,000 30,000चा विसर्ग आहे. याच ठिकाणी ती जोडपं बसलं होतं आणि 5 ते 6 वर्षाचा तो मुलगा असेल. या ठिकाणी ती महिला बसली होती आणि तिचा पतीसमोर त्या मुलाचा जो वडील आहे तो व्हिडिओ काढत होता आणि ते लहान मुलगा पाठीमागून आला आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जवळपास 10 ते 15 फूट किंवा त्याच्यापेक्षा देखील जास्त खोली असेल आणि हा पुलाचा भाग आहे. थेट या ठिकाणी जर पडलं तर सापडणार देखील नाही अशी परिस्थिती आहे. आणि अशामध्ये तो मुलगा पाठीमागं जाताना मला दिसला. मी व्हिडिओ चित्रीकरण करत होतो पुराच्या पाण्याचं. मात्र त्यावेळेस मी हाक मारली. माझ्या तोंडातून एक अपशब्द गेला पण तिथून तो मुलगा बाजूला झाला. खरं तर तो जो प्रसंग होता काळजाचा ठोका चुकवणारा होता. आणि आपण पाहतोय की जुना दगडी पूल. आत्ता हे मामा तिकडून काय गरज होती सांगा बरं तुम्हाला वरनं यायची? वरती एक नवीन पूल असताना तुम्ही तिकडून का बरं आला? कुठून? हा पूल वरती असताना तुम्ही इकडून का बरं आला? नाही इकडून मग गेलो तू तिकडे म्हणून जेवायला म्हणून यायला आणि वाहून गेला असतं तर? नाही पाहू नाही ना. पाहुण्याला काय ह्यातनं वाचत असते का असल्या फास्ट पाण्यामध्ये? हा काहीच नाही. नाही येतो निघून जाईल असं म्हणणारे लय जण जातात वा. नाही तसं नाही पाहुणार आहे मी तसं काय अडचण नाही. तरी असे लोक ऐकत नाही, नाहीत या नाही, ठिकाणी. तसं काय नाही. आणि इकडे देखील पाहिलं तर आत्ता पाहतोय की पुंडलिकाचं मंदिर आहे. त्या ठिकाणी रेस्क्यू करणाऱ्या बोट आहेत. मात्र या ठिकाणी जुनी दगड्या पुलाचं ज्या बाजू आहे या ठिकाणी त्या बोटी तैनात करणं गरजेचं आहे. लहान मुलं आहेत, पाण्याचा अंदाज येत नाही. त्याचबरोबर वाळूचे जे खड्डे आहेत त्या खड्ड्यामध्ये अचानक पाय जातो आणि तिथून मुलं किंवा जे वारकरी आहेत हे वाहून जाण्याच्या घटना आत्तापर्यंत घडलेल्या आहेत. या 5 ते 6 दिवसामध्ये जवळपास 5-6 जणांना इथल्या कोळी बांधवांनी वाचवलं देखील आहे. मात्र प्रशासनानं आत्ताच मी तात्काळ इथली जी घटना होती त्याचे व्हिडिओ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देखील पाठवलेत. त्यांनी देखील त्या गोष्टीची नोंद घेतलेली आहे. मात्र दिवसेंदिवस आता पुराचा धोका हा पंढरपूरला असणार आहे. वारीमुळं अनेक भाविक दररोज येणार आहेत, स्नानाचा हट्ट करणार आहेत. त्यामुळं प्रशासनानं या ठिकाणी कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं वरती बॅरिकेड लावलं आहे तर त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पोलीस तैनात करणं गरजेचं आहे. आणि जरी भाविकांना जरी जाऊ दिलं तर त्या प्रत्येक भाविकांवरती या ठिकाणी नजर ठेवणं गरजेचं आहे. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.